वाव मम्मी, मित्रांनो हे बघा एकदम मस्त केलेत की नाही मी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज मी काय स्पेशल करायचे आले ते आज मी स्पेशल आहोसाठी आणि सगळ्यांसाठी मी स्पेशल काय बनवायचे आले ते कानवला गोजिया. आमच्याकडे गोजिया म्हणतात ते. तर यूपी स्टाईल मी आज कानवला बनवणार आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि आमच्या घरात कानवला गुजिया सगळ्यांना आवडतात. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला आज मी स्पेशल मस्तपैकी गुजिया करायचे आले ते. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि तुम्हाला खूप आवडेल आणि तोंडात तर नक्की पाणी येणार आहे बघून. मस्त एकदम झक्कास. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर चला मित्रांनो, आता मी आले ते किचनमध्ये आणि सगळ्यात आधी मी गॅसवर कढाई ठेवले. कढाई गरम झाले होते त्यामुळे मी थोडंसं तूप टाकली. तूप टाकल्यानंतर थोडंसं मी ह्याच्यात रवा टाकलेला आहे. बघू शकता हे आपली सुजी आहे रवा. आता ह्याला मस्तपैकी भाजून घेते आणि जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत ह्याला मी हलवत राहणार आहे. कारण की मित्रांनो, गॅस स्लो आहे तरी हे जे रवा असते ना ते खालनं लागते, म्हणजे एकदम जळून जातं. त्यामुळे मी आता हे बघा मस्तपैकी लाल झालेला आहे आपले रवा. तर त्याला मी काढून घेतलाय. आणि मित्रांनो, हे जे तयारी चाललेला आहे ना, गोजियाचा मसाला आहे जे आपले कानवला बनवायचे. कानवलाचा मसाला तयार करायचा. रवा काढल्यानंतर मित्रांनो ह्याच्यात मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि मग इथं मी साखर कढईमध्ये टाकत आहे. अर्धा किलो साखर मधनं अर्धा मी घेतलेला आहे साखर. जास्त साखर नाही टाकायची कारण की मित्रांनो आम्हाला जास्त गोड आवडत नाही. त्यामुळे म्हणजे साखर एकदम मापत टाकलेलं आहे. म्हणजे अर्धा किलोचं साखर आणलेलं आहे. निम्म साखर ह्याच्यात टाकलेलं आहे, निम्म साखर मी ठेवलेलं आहे. तर इकडं बघू शकते एकदम मस्त उकडं फुटलेलं आहे, म्हणजे उबाला आलेला आहे. तर ह्याच्यात मी थोडासा ह्याच्यात इलायची टाकलेला आहे. इलायची मस्तपैकी एकदम पिसून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. मग ह्याच्यात इलायची टाकायचे आणि बघा मस्तपैकी हे उखडलेलं आहे. आणि ह्याला आहे ना हलवत राहायचे मित्रांनो, नाहीतर खाली आहे ना साखर विस्घळत नाही. तर ह्याच्यात मी आत्ता बघा मस्तपैकी उखडलेलं आहे साखर पाणी आणि ह्याच्यात मी टाकते मावा. मित्रांनो, मावा म्हणजे खवा. घरी तयार केलेला आहे खवा आहे मित्रांनो. रात्रीचं मी हे खवा तयार केलेलं होते. तर बघू शकता तुम्ही हे आहे खवा आणि एकदम प्युअर खवा आहे मित्रांनो. तर हे जे आपण साखर टाकलेलं होते ना त्याच्यात खवा टाकून एकदम मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचे. ह्याचा जे गठ्ठ आहे ना त्याला फोडून एकदम मिक्स करायचे मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्ही मार्केटतून खवा आणत असाल ना तर ते बंद करा. तुम्ही घरी दूध घेऊन मार्केटतून दूध आणून आणि घरी तयार करा खवा. एकदम मस्त एकदम परफेक्ट खोवा तयार होतं ते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मी बघा खवा मस्तपैकी विरघळलेला आहे, म्हणजे मिक्स झालेला आहे. तर त्याच्यात मी टाकलेला आहे जे आपले रवा होता ना, भाजलेला रवा, ते मी ह्याच्यात टाकलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मी मनुका टाकलेला आहे आणि मनुका टाकल्यानंतर ह्याला मस्तपैकी उकडून घ्यायचे आणि मस्त हलवायचे मित्रांनो. जास्त ह्याला हलवायचे ताकी जे एवढं पातळ दिसतंय ना ते म्हणजे एकदम गठ्ठ करायचं आपल्याला. तर बघा थोडा गठ्ठ झालेला आहे. अजून मी वरनं रवा भाजलेलं होते ते वरनं अजून रवा टाकते. आणि तुम्ही जर तुम्हाला रवा नाही टाकायचे ना तर तुम्ही ह्याच्यात आहे ना फक्त खवा टाकून तुम्ही बनवू शकता. त्याच्या रेसिपी चाहिए म्हणजे पाहिजे तर नक्की सांगा मित्रांनो. मम्मी मित्रांनो बोलता बोलता हिंदी बोलायला लागले, तर नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर बघा हळूहळू रवा टाकल्यानंतर ह्याच्यात मी काजू बदाम मनुका जे आपले कापून ठेवलेले होते ते ह्याच्यात टाकलेलं आहे, एकदम मिक्स केल्यात. आणि इकडे बघा रवा पण मी टाकून मस्तपैकी ह्याला हलवून घेते. आणि मित्रांनो बघा एवढं पातळ होतं, आता एवढं गठ्ठ झाले ते ना. थोड्या वेळात अजून मी गार व्हायला ठेवणार आहे ह्याला. थोड्या वेळात अजून गठ्ठ होईल मित्रांनो. त्याला जसं आता हलतंय ना ते हलणार सुद्धा नाही कारण की खूप गठ्ठ झालेलं आहे. बघा मी गार व्हायला ठेवलेत. तर मित्रांनो बघा आता मी किचनमध्ये आल्यानंतर बघा आता जे मी मसाला तयार केलेले होते हे खवाचं, ह्याच्यात जे जे टाकलेलं आहे तुम्हाला सांगितलंय मी. तर हे आता एकदम मस्तपैकी गार झालेलं आहे आणि एकदम मस्त बघू शकते, एकदम सुक्का वाटतंय. आणि इकडं मी मैदाचं पीठ आहे हे बघा,
पीठ मोडून ठेवलेलं होती आणि आता मी ह्याला लाटणार आहे. म्हणजे लाटून मग जे कानवल्याचं जे ही आहे मसाला आहे ह्याच्यात भरणार आहे. तर तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनवून राहा. याला तुमच्याकडे कानावला म्हणतात का? गोजिया. गोजिया आमच्याकडे कानावला म्हणतात. मस्त आहे. एक मिनिट आलो. दादा इकडे. मित्रांनो, लहानपणी माझी आई हे सगळे बनवत होती आणि आता मला सगळं करावं लागतंय. मित्रांनो, खरं सांगू तर लहानपणी मम्मी माझी आम्हाला बोलवायचे कशासाठी, ह्याच्यात टाकून आहे ना, म्हणजे कानवलं बनवायसाठी. बाकी सगळं तयारी माझी आई करत होती बरं का. हे सगळं जेव्हा मी माझ्या हाताने करते ना, तेव्हा माझी आईची खूप आठवण येते. ए बेटू, गॅस बंद करा. तर चला मित्रांनो, हे बघू शकता. आता ह्याच्यात मी थोडंसं पीठ लावून घेते ह्याच्यात सातच्या मध्ये आणि हे असं ठेवायचे आणि ह्याच्यात मसाला भरायचे. हे बघा, असं मसाला भरायचे. जास्त नाही भरायचे मित्रांनो, नाहीतर हे सगळं आहे ना तेलात फटून जाईल. त्यामुळे म्हणजे थोडंसंच भरायचे. आता बघू, थोडंसं भीती वाटते फटतात की नाही तेलमध्ये, काही सांगता येत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, थोडंसं पीठ अजून मला लावावं लागेल, कारण की थोडंसं पीठ पातळ आहे. त्यामुळे नाही नाही नाही, आहोंनी मला ही धुवून दिलतं ना, त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी होतं. हो, कळलं कळलं. वाव मम्मी, मित्रांनो हे बघा, एकदम मस्त केलेत की नाही मी. ह्याच्यात पीठ लावलं ना मित्रांनो, तर ते फटत नाही. त्यामुळे म्हणजे पीठ जास्त लावलं तर भारी असते. मित्रांनो, हे जे काय आहे ना, आमच्याकडे होळीत होळीत बनवतात. दिवाळीला नाही, होळीत बनवतात. त्यामुळे म्हणजे होळी झाल्यानंतर माझं मन खूप होतं खायचे. त्यामुळे मी म्हणला आहोला की सगळं मटेरियल जे असते तुम्ही आणा, मला कानवलं खायचे. तर आहोनी हे बघा सगळं आणून दिले ते. तर मी आता कानवलं बनवत आहे मित्रांनो. हे सगळं होळीच्या टायमिंगला आमच्याकडे बनतात. इकडं तर दीपावलीला सगळं बनवतात ना. मी लाटून द्यायचं, तुम्ही कापून द्या. मग कापून देऊ काय? कापू कानवलं कापवायचं का? असं. गरम होतंय. हे पीठ लावायचे ह्या जाऊ. मला एक जाऊन मी बघतो. बघा मित्रांनो, काय आहोला काही येतात का मित्रांनो? रानातला जेवढे काम? आमचे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी कमेंट करून सांगा कोण कोण अशी बायकोची मदत करते, मग मी मानी.
सगळं करतात, थोडंफार तर करतच की. नाही अशीच माझ्यासारखी. तुमचं थोडंफार काय मग सगळेच करतात की थोडंफार म्हणलं. गुपचूप गुपचूप मम्मी पप्पा बाहेर केले की हळूच असं का ठीक आहे. कडक आहे, असं नको गोल बिल बनवू. डायरेक्ट असं उचलायचं आणि ह्याच्यात असं डायरेक्ट असं भरायचं का असा. असं गोल बनवलं मिठाई बनवता का काय? विचार मला काय माहिती नाही. तुम्ही लाटून देता का? लाटून पण नाही यायचे तुम्ही. मला लाटा येईल का? ह्याच्यातलं सगळं भारी वाटते करायला. फक्त ते जे कट होतात ना एक्स्ट्रा, ते करायला वैताग येतात. शेवटी आपल्याला पुऱ्या पुऱ्या करायच्या. मित्रांनो बघा मी किती भारी केले. मम्मी मम्मी भारी केलंय. पहिल्यांदाच काहीतरी केलं तर भारी वाटते नाही कसं आपण केलंय म्हणून. मित्रांनो आता आता आम्ही काय करणार माहिती का, एवढं तळून जेवण करणार आहे. कारण की हा जे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे ना, रात्रीचे 10 वाजताचे व्हिडिओ आहे ना. म्हणजे हा व्हिडिओ 10 वाजता मी शूट करते आणि आता जेवण करायचे, मग नंतर राहिलेला मी नंतर तळणार आहे. कारण की मित्रांनो तुमच्या ताईला आहे ना आज आहे चतुर्थी, त्यामुळे उपास सोडावा लागेल. आता चंद्र वरती आला, इकडे एक चंद्र तिकडे एक चंद्र आणि हे चांद. एवढं करून मग जाऊ तळायला. कानवल्याला पावे शिकवायचे आम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे 10 कानवलं घेतलेलं आहे मी. आता तेलात पावायला शिकवते ह्याला. म्हणजे ह्याला तळून घेते. तर बघू फटतात की नाही. मम्मी जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ. फटायलाच नाही पाहिजे. मम्मी हे बघा मित्रांनो असंच हळूहळू मी ह्याला तेलात सोडते. नाही ओ, तेल भरपूर आहे साहेब. पलटायचे अजून. वाव मित्रांनो नाही फटलं, लय भारी. वा 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 वा, नाही फटलं हो. तर हे बघा मित्रांनो तळायला पण मी टाकलेलं आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगते, कानवलं बनवायच्या आधी मी माझ्या आईला फोन केलते आणि आईला सगळं विचारून मग मी तयारी केलं. तर आईने जसं सांगितलेलं होतं तसंच मी बनवलं आहे. अजिबात फटलेला नाही आहे, तुमच्या समोरच आहे बघू शकता है ना. म्हणजे मी तयार केले ते कानवलं बघा कसं एक नंबर झालेला आहे. आता टेस्ट कोण करायचं आहो, काय माहिती आहोला आवडतात की नाही. अरे वा दे मला. मामा ओ मामा दे की दोन दीदीला एक
मामा देतो बर, ना, बर. जेव्हा तिकडे आले की जेवा. आधी द्या ना बर बर आता द्या मामा धरा. पहिलं सुरुवात आमचे शिवांश करताय. बाय. बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही जेवण करायला बसलेत आणि जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला मी सगळ्यांना दाखवते. तर इकडं बघू शकता तुम्ही सकाळची वांगीची भाजी आहे, सकाळी केलेलं होते आम्ही. आणि इकडं आहे भात आहे, मसाला भात. आणि इकडं आहो काय घेतले बघा. आता खाऊन बघू कसं टेस्ट आहे. ह्याच्या आधीचं बनवलेलं ते तर आवडलेलं. खावाचं आता होतं हे ना, बघू. यंदा ते वेगळं खायचं केलं. होतं, हे वेगळं केलंय. बघू. म्हणजे ह्याच्यात आज टाकलेलं आहे. काय करतो मित्रांनो, आधी छोटं बघून घेतो. आवडलं तर पटकन तोंडात टाकायला आणि नाही आवडलं तर थोडं थोडं खायला. आवडेल. बघू चला. तुला चालू आधी? नाही नाही खावा खावा. गरम असेल ती खावा आहे. आई आधी खाल्लेलं होतं, आईला विचारूया कसं लागला ते. कसं कसं लागलं तुम्हाला खायला? आवडलं का? आई खाल्ले ते पोरं. शिवांश कसं वाटलं? छान वाटलं होय, भारी लागलं का खायला? मी पण सांगतो आता मित्रांनो, मी पण सांगतो कसं वाटलं. छान झालंय, छान. खरंच मित्रांनो आमच्याकडे आहेत ना मस्त. असंच बनवतात ते. आणि होळीच्या टायमिंगला बनवतात ते मित्रांनो. म्हणजे आपले होळी असते ना तेव्हा बनवत असते हे रेसिपी. उपास सोड. मी पाया पडून खात असते, लगेच नको. तर इकडे बघा मित्रांनो हे कानवलं आम्ही तयार केलेलं आहे, म्हणजे मी. आणि होळीच्या टायमिंगला आहे ना लय खाऊ वाटतात. जेव्हा सण येतात ना तेव्हा खूप खायच्या इच्छा असते, मन असते. त्यामुळे मी आज कानवलं केलेलं आहे. तर आता जेवण करणार आहे. तर तुम्ही पण या कानवलं खायला आणि जेवण करायला. तर हा व्हिडिओ मित्रांनो इथं सेंड करते, कारण की भरपूर टाईम झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर कमेंट करायला विसरू नको. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. बाय.